हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपण सर्वजण मध्यमवर्गीय आहोत. आपण बऱ्याच काही चुका करतो आणि ह्या चुका आपण करायच्या टाळल्या तर आपण खूप खूप प्रगती करू शकतो. त्यामुळे मला आज वाटलं आपण ह्याच्याबद्दल जरासं बोलूया. पहिलं म्हणजे आपण मध्यमवर्गीय का नाही, आपण आपले कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायला तयार नसतो. आपल्याला आहे इथेच बरं असते. आपल्याला नवीन करायचं, नवीन रिस्क घ्यायची बिलकुल तयारी नसते. आपण आपला कम्फर्ट झोन आपल्याला नकोच असतो सोडायला. ही आपली पहिली चूक आहे. ती कम्फर्ट झोन आपण सोडत नाही, त्यामुळे आपली प्रगती होत नाही. तुम्हाला त्या 2 पक्ष्यांची गोष्ट माहित आहे का नाही? एका राजेनं 2 पक्षी विकत घेतले होते. खूप सुंदर पक्षी. त्याचा एक कामगार त्या पक्षी घेऊन रोज त्यांना उडायला घेऊन जायचं. सकाळी एक पक्षी काय करायचा, जाऊन नुसतं एका जवळ एक झाड होतं त्या फांदीवर बसायचं, उडायचाच नाहीये. आणि एक अगदी छान उडायचा, हे करायचा. मग विचार केला, ह्याला आता कसं उडायला लावायचं. मग तो झाड कापलं गेलं. तर झाड कापल्यावर तो पक्षी उडायला लागला. म्हणजे आपलं पण असंच झालेलं आहे. आपण आपलं कम्फर्ट झोन सोडून बाहेर जात नाही, त्यामुळे आपली प्रगती होत नाही. त्यामुळे आपण मिडल क्लास लोकांनी पहिली गोष्ट म्हणजे आपले कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायला पाहिजे. आणि दुसरं, आपण नशिबावर विश्वास ठेवतो. नशिबात असलं की मिळेल की, नशिबात असलं की होईल की. आता मला सांगा, माझे नशिबात असलं की मला जेवायला मिळेल म्हणून कोणी एका कोपऱ्यात बसला की त्याला जेवायला मिळेल का? हो, नाही. मग काय करायला पाहिजे? त्याला अन्न मिळवायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. त्यामुळे आपण नुसतं नशिबावर अवलंबून राहायचं सोडायला पाहिजे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, गॉड इज विथ दोज पीपल हू कीप ऑन वर्किंग. म्हणजे आपण आपलं काम करत असलं की देव पण आपले पाठीशी राहतो कायम. त्यामुळे आपण कामात राहायला पाहिजे. आपण काम केलं की आपोआप आपल्याला लक पण मिळते. आणि एक आपल्याकडे म्हण आहे, गादी बघून किंवा अंथरूण बघून पाय पसरा म्हणून. असं न करता मी म्हणेन, गादी बघून किंवा अंथरूण बघून पाय पसरण्यापेक्षा पाय केवढे आहेत बघून अंथरूणच मोठं केलं तर काय बिघडलं. त्यामुळे आपण आपलं अंथरूण मोठं करायला शिकायला पाहिजे. आपलं इन्कम आपण वाढवायला पाहिजे. आणि इन्कम वाढलं की मग किती खर्च करा. म्हणजे त्यामुळे इन्कम वाढवायला पाहिजे. म्हणजे आपण अंथरूण बघून पाय पसरायचे नाही, पाय बघून अंथरूण मोठं करायचं. आणि गोष्टीत आपलं मध्यमवर्गीय अडकते, तर लोन. घरासाठी कर्ज, गाडीसाठी कर्ज. हल्ली तर मी बघितलंय मोबाईल घ्यायला सुद्धा कर्ज घेतात. आता काय म्हणायचं, हे आपण जरा हे सायकल मधनं बाहेर आलो की आपली प्रगती होईल. पहिल्यांदा थोडी वर्ष पैसे साठवत जावा, मग साठलेले पैसे भरपूर साठतात.
मग तुम्ही हवं तेवढा खर्च करू शकता. आणि एक गोष्ट म्हणजे बरेच मध्यमवर्गीयांना फायनान्शियल नॉलेज झिरो असते. नुसतं ते दाखवतात मला सगळं माहीत असते म्हणून, पण आपल्याला तेवढी फायनान्शियल नॉलेज नसते. त्यामुळे नवीन नवीन स्कीमवाले येतात, सगळे येतात आणि आपल्याला चक्क फसवतात. चक्क म्हणजे फसवतात म्हणजे लिगली फसवतात. आता मी एक्झाम्पल सांगते. मी पण ती पॉलिसी घेतली होती. एकदा LIC ना मार्केट प्लस म्हणून पॉलिसी आणली होती. तुमच्यातले बरेच जणांना माहीत असेल. दरवर्षी 10,000 प्रमाणे भरायचे 5 वर्ष. मग 5 वर्षांना तुम्हाला अकॉर्डिंग टू द मार्केट मिळणार. आधी सांगताना म्हणाले तुमचे पैसे बघा अमुक होईल, मार्केट वाढत जाते, दुप्पट तिप्पट किती होतील म्हणून. बरेच जण आहे आम्ही, मी माझे कलिग्स बरेच जणांनी भरले. दरवर्षी 10,000 भरायचे. असे 5 वर्ष आम्ही भरले. आम्ही भरलेले पैसे किती झाले? 50,000. 5 वर्ष झाल्यावर आम्हाला किती पैसे मिळाले माहिती आहे का? 53,000. म्हणजे 50,000 आम्ही भरलेले, फक्त वर 3,000 मिळाले. हे आम्ही साधे FD करून ठेवायचं तरी आम्हाला जास्त पैसे मिळाले असते. असं चांगले म्हणजे वेल नोन हे सुद्धा आपल्याला फसवतात. त्यामुळे आपल्याला तेवढी फायनान्शियल नॉलेज नसते. ते मानानं हल्लीची मुलं खूप स्मार्ट आहेत बरं का. मी बघते आणि बरेच वेळेला मी आपल्या पिढीला आणि त्यांना कम्पेअर करते. नो डाऊट आपणही मिळवत होतो, ती मिळवतात. नो डाऊट हल्लीची मुलं आपल्यापेक्षा खूप जास्त मिळवतात. आपले पगार ते मानानं कम्पॅरेटिव्हली कमी होते. पण आत्ताचे मुलांना फायनान्शियल नॉलेज जास्त आहे. ते आधीच कॅल्क्युलेशन करतात, हे नामुक तेवढा असं. आपल्या वेळेला बरीच जण माझ्यासारखी होती आणि आपल्याला तेवढं फायनान्शियल नॉलेज नव्हतं. पण हे आपण सर्वांनी फायनान्शियल नॉलेज मिळवायला पाहिजे. मी सांगते म्हणजे आम्ही फसलो म्हणजे तुम्ही पण फसू नये म्हणून सांगतेय. त्यामुळे कुठलाही स्कीम असो, किती तर लीगल असो, चांगला असो, वेल नोन असो, व्यवस्थितपणे त्याचं सगळं जाणून घेऊन मगच आपण ते पैसे गुंतवायला पाहिजे. ह्याच्याशिवाय मध्यमवर्गीय लोक आपण काय करतो माहिती का? आपण लग्न समारंभाला पण खूप खूप खर्च करतो. नो डाऊट बडी माणसं ज्यांच्याकडे आहे, आता अंबानी परिवार, सरखले परिवार, त्यांच्या लग्नासाठी कितीही खर्च करू शकतील, त्यांना काही नो प्रॉब्लेम. पण आपले मध्यमवर्गीय आहे, आपण 4-5 वर्षाची सगळं इन्कम एका लग्नासाठी खर्च केला तरी बरोबर का? किंवा रिटायरमेंट झाल्यावर आलेली सगळे पैशाची पुंजी आपण लग्नासाठी खर्च केली, हे बरोबर आहे का? हे विचार करायला पाहिजे जरा, आणि समजुतीनं हे करायला पाहिजे. किंवा हल्ली इवन काही लग्नासाठी तरी खर्च असतोच. किंवा त्याच्या आधी सुद्धा आपल्याला माहित आहे प्री वेडिंग, त्याच्यासाठी सुद्धा लाखो रुपये खर्च करतात. नो डाऊट त्यांच्याकडे असले खर्च केला की नो डाऊट. पण मध्यमवर्गीय कर्ज काढून किंवा आपल्याकडे असलेले सगळे पैसे ते गुंतवून करणं हे किती योग्य आहे हा विचार करायला पाहिजे. आणि नंतरचं एज्युकेशनसाठी सुद्धा तुम्ही खर्च करताना तर योग्य आहे का? का नुसतं जे दिखावा आहे हे बघायला पाहिजे. कित्येक वेळेला नुसतं दिखावा असतो, फिया हे तर जास्त असते. ऍक्च्युअल शिक्षण मुलांना तिथे झिरो असते. त्यामुळे हे सगळं विचार करून योग्य तिथे योग्य रीतीनं आपण खर्च करायला शिकायला पाहिजे. आपल्यासारखले मध्यमवर्गीय लोकांचं इन्कम तसं लिमिटेड असते. त्यामुळे आपण खर्च करताना जरा बघून, म्हणजे आपल्याला उद्या काही कठीण परिस्थिती येणार नाही ना, आपण आनंदी राहू ना,
हा विचार करून त्याचे प्रमाणे आपण खर्च करायला पाहिजे. तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे हे एवढं मला कळवा. अच्छा, हॅव अ गुड डे.